अनंत चतुर्दशी आज आपला गणपती बाप्पा परतीला निघतोय। अर्थातच बाप्पा आपल्याकडे पाहुणा म्हणून येतो मूर्तीच्या स्वरूपामध्ये, आणि ती मूर्ती आपल्याकडे असते 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस किंवा अनंत चतुर्दशीपर्यंत 10 दिवस। आपलंही तसंच आहे, आपणही पाहुणे म्हणून इथे येतो या जगतामध्ये, आणि आपण इथे असतो काही काळापुरता, काही वेळेपुरता। परंतु असा एक क्षण येतो ज्या वेळेला आपलं या शरीरामधलं अडकणं आणि अडकवणं संपून जातं, आणि तो क्षण म्हणजेच अनंत चतुर्दशी, जेव्हा अहम आणि त्वम यांचं एकजीव मिलन होतं, आणि तीच होते अनंत चतुर्दशी। आपणही पाहुणे असतो एक्झॅक्टली त्या बाप्पासारखेच, काही दिवसांचे, काही वर्षांचे। तेव्हा थोडाच वेळ आपण इथे आहोत, आणि म्हणूनच आपण नीट जगून घेऊया आणि लोकांनाही जगू देऊया। बाप्पासारखंच गोडधोड मोदक खाऊया आणि शांत चित्तानं जीवन जगूया। येथे आपण आहोत सगळे काही भक्त आणि सगळे काही बाप्पा, म्हणजेच थोडा वेळ राहून सगळ्यांबरोबर मारूया गप्पा आणि जीवन व्यतीत करूया स्वच्छंदीपणाने आणि समाजाच्या बांधिलकीने। मनामनामधले भेद आहेत ते बंद करूया, मिटवून टाकूया त्यांना, आणि माणुसकीच्या नात्याने प्रत्येकाकडे आपण बघून त्याच्याशी सुसंवाद साधूया। आणि त्यातून निघालो तरच आपल्या कधी ना काळी या अनंताच्या प्रवासाचा जो फेरा आहे तो कदाचित चुकेल, परंतु आपण जीवन सार्थपणाने जगू। बाप्पासारखंच आनंदाने नाचत येऊया, गात येऊया आणि सगळ्यांना लळा लावूया। 10 दिवसाचे पाहुणे म्हणून आपण या जगामध्ये आलोय असं समजूया आणि सगळ्यांना आनंद देऊया। तेव्हा तुमच्या प्रियजनांजवळ असलेल्या आठवणी तुम्ही जागरूक ठेवा, आणि त्यांच्या विरुद्ध किंवा त्यांच्याविषयीच असलेले जे काही मतभेद असतील ते विसर्जित करूया। जगामध्ये आपण पाहुणे आहोत हे परत लक्षात ठेवूया, आणि त्यामुळेच एकमेकांबरोबर असलेला काळ हा अधिकच आनंदाने घालवूया। बाप्पाने आपल्याला हे शिकवलं आज, तेव्हा सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि शिकवण आचरणात आणावी, कारण शेवटी अनंत चतुर्दशी हेच एक सत्य आहे। आणि म्हणूनच गणपती बाप्पा मोरया, तुम्हाकरता आम्ही आहोत, आमच्याकरता तू आहेस। बाप्पा मोरया। द विनिंग टॉक्समध्ये विनय।